जसे आपले इतर प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत ते कसे ग्रुपने राहतात, थव्याने राहतात, तसं यांचं नाही आहे. हे साप एकटा जीव सदाशिव, जी म्हण आहे ती सापाला पूर्णपणे लागू आणि होते. अंड्यातून निघलेलं पिल्लू जरी चावलं तरी माणूस मरतो. आणि अंड्यातून बाहेर पडल्याबरोबर तो स्वतः त्याची दिशा ठरवून तो निघून जातो. पिल्लं पण तसे, हे पण पिल्लं जरी दिले तरी आपापले निघून जातात. ते विचार नाही करत भाऊ कधी येईल, बहीण कधी येईल, आई कुठे आहे कुठे आहे. त्यामुळे बदला घेतात किंवा जे काही गैरसमज आहेत ते सगळे खोटे आहेत. पण साप हा निसर्गासाठी, पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळं आपण तो वाचवला पाहिजे. बिनविषारी साप जे आहेत ते उंदीर खातात, घुशी खातात, जे उपद्रवी जीव आहेत त्यांना ते खातात. त्यामुळं त्यांच्यापासून आपलं संरक्षण होते. धान्याचं जे नुकसान होते उंदरांपासून त्याच्यावर नियंत्रण येते. जी धामण आपण घाबरतो आणि मारतो, त्यामुळे धामण पण बिनविषारी असते, ती आपण शेतात ठेवली पाहिजे. तिचं मुख्य खाद्य उंदीर आहे. याचं नागापेक्षा जास्त विषारी आहे का? हो. 18 पट. जिथं साप पकडतो किंवा शाळेमध्ये कार्यक्रम असले की त्यांच्याकडून ती पाठच करून देतो. तर मी यांच्याकडे काही कॅलेंडर देते, आता घाईमध्ये आणता नाही आले, त्यात बरीच माहिती आहे. माझ्या नावाने सरपंच वनिता आता हा टाकू तुमचा व्हिडिओ. तुम्ही युवराश्रमला आले तर कॅलेंडर आहे घरी. नमस्कार, मी ज्ञानेश्वर शेषराव इंगळे, पेनटाकळी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. आमच्या इथे शेतात 3 शेडमध्ये घोणस नावाचा अतिविषारी साप हा आटा पिटाळा घालून बसलेला होता. त्याला आम्ही मॅडमला फोन केल्यानंतर मॅडमने त्याला येऊन व्यवस्थितरित्या पकडून आणलेलं आहे. धन्यवाद सर, थँक्यू. विषारी सापांची नावे 4. घोणस, पुरसे, नागमण्यार. तुमचं अभिनंदन की तुम्ही घोणस साप आहे हे ओळखलं आणि अतिविषारी साप असल्यामुळे तुम्ही मॅडमला संपर्कही केला. बऱ्याच लोकांना सापाची जात कुठली हे माहीत नसते आणि या बाबतीत तर लोक हमखास गैरसमज करतात की अजगर आहे आणि बिनविषारी काय होणार नाही असं म्हणून लोक बऱ्याचदा या सापाशी छेडखाणीसुद्धा करतात. परंतु तुम्हाला हा घोणस हे नेमकं कशावरनं कळलं? घोणस आता आमच्या शेजारी धोंडगे मॅडम आहेत, त्यांच्या इथं साप पकडला होता. हां, माहिती असल्यामुळे मला माहिती. वा. आज आम्ही तुम्हाला एक दिनदर्शिका देणार आहे ज्यामध्ये विषारी सापांची नावे 4. घोणस, पुरसे, नागमण्यार अशी आम्ही म्हणच अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडनं वधवून घेतली आहे. 4 विषारी साप पकडले आपण व्यवस्थित ओळखले ना तरी आपल्या जीवनाचा सर्पदंशाचा धोका नाहीसा होतो. म्हणून आदरणीय धोंडगे साहेब तुम्हाला एक कॅलेंडर देऊ मॅडमच्या हस्ते आणि निश्चितच या कॅलेंडरमध्ये सापांची सगळीच माहिती आहे. आपण व्यवस्थितरित्या ती माहिती स्वतः वाचा, शेतकऱ्यांनासुद्धा द्या आणि कोणाकडे साप निघले तर कृपया मारू देऊ नका. आता याच्यामध्ये घोणसचा फोटोसुद्धा दिलेला आहे आणि त्याची संपूर्ण विवरण आणि माहिती पण दिलेली आहे. हे बघा, इथे आपण स्पष्टपणे पाहू शकतो की हा घोणस. विषारी सापांची नावे 4. घोणस, पुरसे, नागमण्यार. जगातील पहिल्या महिला सर्पमित्र, सर्परक्षक वनिता बोराडे ह्या केवळ सापच पकडत नाहीत तर सापांबद्दल लोकांमध्ये प्रबोधनसुद्धा करीत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण ह्या दिनदर्शिका शेतकरी बांधवांना त्यांनी शेतातील घरातील विषारी साप ओळखावेत म्हणून वितरित करीत असतो निःशुल्क. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा सापांना ओळखू शकता, त्यांना वाचवण्यासाठी सर्पमित्रांची मदत घेऊ शकता. आदरणीय धोंडगे भाऊंनी जसा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे असं प्रत्येकाने पाऊल उचलावं. साप मारण्यासुद्धा धोके असतात, कृपया कोणीही सापाला मारू नये. तर घर परिसरात आजूबाजूला निघालेला साप हा सर्पमित्रांशी संपर्क करून पकडून देण्यासाठी मदत करावी आणि त्यासाठी विषारी बिनविषारी सापांची प्राथमिक ओळख आणि त्या ओळखीसंदर्भात आवश्यक असणारी माहिती या दिनदर्शिकेमध्ये आहे. कोणालाही दिनदर्शिका हवी असेल तर कृपया त्यांनी संपर्क करावा. आमचा मोबाईल क्रमांक आहे 97 67 92 32 71. सर्प मित्र वनिता बोराडे. धन्यवाद. थँक्यू.